शेतकऱ्यांनो, तुमची चिमणी पाडणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभेत पाठवा, असं आवाहन डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी केलंय। सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडून शेतकरी आणि शेतमजुरांच्या पोटावर पाय ठेवणाऱ्या भाजपच्या नेत्यांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभेत पाठवा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी शेतकरी आणि शेतमजुरांना केलं। अचानकपणे चिमणी पाडून त्या सिद्धेश्वर कारखान्यातील कामगारावर शेतमजूर शेतकऱ्यावर अन्याय करण्यात आला या भाजप सरकारकडून। तो अन्याय करून नागरिकांना सांगण्यात आला होता त्यावेळी चिमणी असेल तर विमाने येऊ शकत नाही, विमानं न आल्यामुळे सोलापूर शहरात धंदे वाढू शकत नाहीत, व्यवसाय वाढू शकत नाही, उद्योगधंदे वाढू शकत नाहीत आणि त्या ठिकाणी उद्योगपतींनी सोलापुरात येऊ शकत नाहीत। अशा पद्धतीने अनेक विषयी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि केवळ फक्त स्वार्थापोटी तो चिमणी पाडण्यात आला। चिमणी पाडून विमान येऊ शकतं मला आज वर्षभरात एकही विमान या ठिकाणी आलेलं नाही। आम्ही शेतमजूर लोकांना विनंती करत आहे की आता संधी आलेली आहे, या ज्या फसवणूक केलेल्या भाजप सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय प्रणिती शिंदे यांनी निवडणूक लढवित आहेत, त्यांना मतदान करा। ज्याच्याच लाखोच्या मतदान त्यांना करून त्यांना लोकसभेत पाठवा।